ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुन दोघेही आता एकत्र कॉफी बनवत असतात. तेव्हा सायली विचारते की सर साखर. तेव्हा आता अर्जुन सांगतो की तुम्ही ही कॉफी पिणार आहात ना, मग त्यासाठी ही साखर. तेव्हा सायली सांगते की सर नाही, आज ना मी तुमच्यासारखी कॉफी पिणार आहे, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर. त्यावर ते अर्जुन खूप खुश होतो आणि फॅन्टॅस्टिक म्हणतो. तोपर्यंत आता प्रियाने अर्जुनच्या ऑफिसमध्ये एंट्री घेतलेली असते. अचानकपणे प्रियाचा फोन वाजल्यानंतर ते विचार करते की ही साक्षी मला सतत फोन का करते. तर खरं तर फोन तिला रविराज किल्लेदारांचा आलेला असतो. तेव्हा प्रिया फोन उचलते आणि विचारते की हां बाबा. रविराज विचारतो की तन्वी अगं पोहोचलीस का. प्रिया सांगते की बाबा 3-4 मिनिटांचा तर रस्ता होता, पोहोचले लगेचच. तेव्हा आता रविराज सांगतात की काय नाही, पुढच्या चौकामध्ये खूप काळोख असतो ना, म्हणून काळजी वाटली. तेव्हा प्रिया सांगते की बाबा इतकीही काळजी करू नका. रविराज प्रियाला सांगतात की अगं बापाचं मन आहे माझं, तुला नाही कळणार. तर प्रिया सांगते की बाबा प्लीज ठेवू का फोन, काय आहे ना अर्पिता माझी वाट बघते. प्रियाने परत आता रविराजांना गोड बोलून गुंडाळलेलं असतं. तर प्रिया स्वतःशीच बोलते की आता प्रोजेक्ट तर मी करणारच आहे. प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल. आज काहीही झालं ना तरी ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मी मिळवणारच. तर प्रिया आता दबक्या पावलानेच अर्जुनच्या केबिनकडे निघालेली असते. तर तिकडे आता सायलीला चहाच्या डब्याचं टोपणच उघडत नसतं. तेव्हा सायली खूप प्रयत्न करते. अचानक अर्जुन ही आता त्याला हातभार लावतो. तेव्हा सायली पटकन आता ते टोपण उघडते आणि सायली खुश होऊन अर्जुनकडे पाहते. तर इकडे आता प्रिया एक एक करून सगळ्या फाईल चालत असते. तर तिकडे तोपर्यंत आता सायलीने कॉफी बनवलेली असते. अर्जुन सायली आता ती कॉफी एन्जॉय करत असतात. त्यांनी पूर्वी घडलेली तीच रात्र परत रिक्रिएट केलेली असते. जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात. तर इकडे आता प्रियाने तोपर्यंत जी डुप्लिकेट चावी बनवून घेतलेली असते त्या चावीवरूनच आता तिने ते ड्रॉवर ओपन केलेला असतो. तर त्यात इम्पॉर्टंट फाईल सापडलेली असते. ती फाईल जेव्हा प्रिया चालते तर तिला आता ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल असल्याचं समजतं. तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल, आता तर मला लॉटरीच लागली. तर तिकडे आता सायलीला अर्जुन सांगत असतो की मला त्या दिवशी ना खरंच वाटलं होतं की ऑफिसमध्ये कोणीतरी चोर घुसला आहे. तेव्हा सायली हसते आणि सांगते की काय सर, त्या दिवशी तर तुम्ही डायरेक्ट खुर्चीत मला मारायला आला होतात. त्यावर ते अर्जुन आता सांगतो की त्या सगळ्यासाठी सॉरी. तर प्रिया आता ती फाईल हातामध्ये घेते आणि सांगते की इथे लपून बसली होतीस काय, चल डार्लिंग तू माझ्या आता सोबत चल. तर त्यानंतर आता प्रिया जेवढे काही फाईल्स तिने बाहेर काढलेले असतात त्या सगळ्या फाईल आतमध्ये ठेवते. तर इकडे आता अर्जुन सायलीची चेष्टा करतो. तो सांगतो की काय आहे ना, कॉफी खरंच खूप छान झाली होती, परंतु मला या गोष्टीचं चांगलं वाटतंय की आज कॉफी न सांडता डायरेक्ट पोटात गेली. तेव्हा आता सायली सर म्हटल्यानंतर अर्जुन हसतो. तेव्हा आता सायली सांगते की मी मग्स धुवून आले. सायलीला अर्जुन सांगतो की आता तुम्ही कॉफी बनवली होती ना, मग आता मी मग्स धुवून आणतो. सायलीच्या कामामध्ये अर्जुनने हातभार लावलेला असतो. तर आता तिकडून सायली, अर्जुन आणि इकडून प्रिया एकाच वेळी केबिनमधून बाहेर पडलेले असतात. तर इकडून आता प्रिया जशी ऑफिसच्या बाहेर जाते तेव्हा केबिनमध्ये तिकडून अर्जुन सायली बाहेर आलेले असतात. तेव्हा अर्जुन सांगतो की बरं तुम्ही ऑफिसचं जाऊन AC चेक करता का, तो बंद आहे का ते पहा. त्यावरती सायली सांगते की मी सगळं काही बघितलं होतं सर, परंतु एकदा खात्री करून घेण्यासाठी मी परत जाते. तर अर्जुन सांगतो की ठीक आहे, मी तोपर्यंत इकडचे ड्रॉवर लॉक करतो. तर तिकडे आता प्रियाने ती फाईल गाडीमध्ये ठेवलेली असते आणि प्रिया निघालेली असते. तोपर्यंत सायली आता केबिनमध्ये प्रवेश करते. सायली पाहते तर आता काही कागदपत्र खालती अस्ताव्यस्त पडलेले असतात. तेव्हा सायली विचार करते की जेव्हा आम्ही मगाशी आलो होतो तेव्हा तर असे काहीच कागदपत्र खालती पडले नव्हते. तर सायली परत आता तिचे लक्ष ड्रॉवरकडे जातं. तेव्हा सायली विचार करते की हा ड्रॉवर उघडा कसा. तर त्यानंतर सायलीला आता काहीच तरी गडबड वाटते. सायली जोरजोरात हाका मारून अर्जुनला बोलावते. तर सायली सांगते की सर हे बघा कागदपत्र आणि ड्रॉवर उघडा आहे. अर्जुन आता चेक करतो तर तिथे आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल नसते. तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात येतं की जे कॉफीमध्ये व्यस्त होते ना तोपर्यंत कोणीतरी इथून आता फाईल चोरली आहे. अर्जुन पटकन आता बाहेर धाव घेतो आणि बाहेर आल्यानंतर पाहतो तर तिथे त्याला प्रियाची गाडी दिसते. अर्जुन पटकन आता एका झाडाच्या झुडपामागे लपतो आणि पाहतो तर ती प्रियाच असते. तेव्हा आता अर्जुन विचार करतो की म्हणजे माझी शंका खरी निघाली, तर हीच फाईल नक्कीच तन्वीने चोरली आहे. तेव्हा अर्जुन खूप घाबरतो आणि त्यानंतर डोक्याला हात लावतो.
तर इतक्यात आता सायली पळत आलेली असते, तेव्हा अर्जुन सायलीला आता सांगतो की मिसेस सायली, तन्वी आली होती इथे, मी बघितलं आहे, आपण खरे नवरा बायको नाही आहेत याचे पुरावे, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिने चोरली आहे. तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो. तर अर्जुन सायली आता गुपचूपपणे एका खिडकीतून सुभेदारांच्या घरामध्ये चोरासारखं प्रवेश करतात आणि त्यानंतर अर्जुन स्वतःचे बूट काढतो आणि दोघे आता लपून छपून स्वतःच्या रूममध्ये जातात. इतक्यात आता सुभेदारांच्या घराचा दरवाजा खूप जोरात आवाज यायला लागलेला असतो. तेव्हा घरातले सगळेच जण जागे होतात. अचानकपणे एवढ्या रात्री कोण आलं असेल असा विचार करतात. तर सगळेच जण आल्यानंतर आता प्रताप दरवाजा उघडतो, पाहतो तर तिथे प्रिया आलेली असते. तेव्हा प्रताप घाबरतो आणि विचारतो की तन्वी, इतक्या रात्री तू इथे कशी? तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अरे प्रताप, तिला प्रश्न विचारण्यापेक्षा तिला आत तर येऊ दे. तर त्यानंतर आता अर्जुन सायली तोपर्यंत खालती आलेले असतात. त्यांना पाहताच प्रिया त्यांच्याकडे पाहायला लागते. खरं तर प्रियाला लगेचच आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा बॉम्ब सुभेदारांच्या घरात फोडायचा असतो. तेव्हा आता प्रियाला पूर्णाजी विचारते की तन्वी, इतक्या रात्री तू इथे आलीस, सगळं ठीक आहे ना बाळा? त्यावरती आता प्रिया सांगते की पूर्णाई, माझं सगळं ठीक आहे, परंतु तुमच्या घरात काहीच ठीक नाही आहे. तर त्यानंतर प्रिया आता पूर्णाजीला बसवते. प्रिया पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, तू बस इथे, कारण मला ना तुला एक अशी बातमी द्यायची आहे की ज्यामुळे तुलाच खूप त्रास होणार आहे. त्यावरती अस्मिता विचारते की तन्वी, अगं तू पूर्णाजीला असं काय सांगणार आहे की तुझ्या त्या बोलण्याने पूर्णाजीला एवढा त्रास होणार आहे? तेव्हा आता प्रिया सांगते की माझं ना डोकंच सुन्न झालं आहे, ही बातमी तुम्हाला कशी देऊ हेच मला कळत नाही आहे. प्रियाने आता सगळ्यांचा जीव टांगणीला लावलेला असतो. तेव्हा कल्पना विचारते की अगं तन्वी, बोल ना पटापटा, काय झालं आहे? त्यावरती आता प्रिया सांगते की मामी, आपली जवळचीच माणसं आपल्याचे खोटं बोलत असतात, आपली फसवणूक करत असतात, हे सगळं काही कसं सहन करायचं गं? तेव्हा आता अर्जुन सायली घाबरून एकमेकांकडे पाहतात. अस्मिता आता प्रियाला विचारते की एक मिनिट तन्वी, अगं तू इतक्या रात्री इथे आले आहेस ते काय आम्हाला आता कादंबरीतले वाक्य ऐकवण्यासाठी का? तेव्हा आता प्रिया सांगते की नाही अस्मिता, दिवस किंवा रात्र याचा विचार न करता मी इथे तुमच्याकडे आले आहे, कारण तुम्ही माझे सगळेजण फॅमिली आहात. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. प्रताप विचारतो की तन्वी, नक्की काय सांगण्यासाठी तू इथे आले आहेस? तेव्हा आता प्रिया जाते अर्जुन सायलीजवळ आणि सांगते की अर्जुन आणि सायलीच्या खोट्या नात्याची. तेव्हा आता अर्जुन नाटक करतो आणि सांगतो की तन्वी, तू परत इथे आग लावायला आली आहेस का? बेटर आहे की तू तुझ्या घरी निघून जा. तेव्हा आता अश्विनला तो सांगतो की अश्विन, तन्वीला तिच्या घरी सोडून ये, चल सायली आपण आपल्या रूममध्ये जाऊया. तेव्हा आता प्रिया सांगते की अर्जुन, एक मिनिट थांब. प्रिया अर्जुनला सांगते की माझं तोंड बंद राहिलं, मी इथून गेले तरच तुझं सत्य लपून राहणार आहे ना? त्यावरती आता पूर्णाजी विचारते की कसलं सत्य? अर्जुनचे धाबेदन आणतात. तर पूर्णाजीला प्रिया सांगते की पूर्णाजी, मी मागच्या वेळी तुला जे सांगितलं होतं ना ते खरं आहे. अर्जुन आणि सायली खोटं नातं ठेवून आपल्याला फसवतायत. चैतन्यसुद्धा आता शॉक झालेला असतो. तेव्हा प्रिया सांगायला लागते की पूर्णाजी, अर्जुन आणि सायलीचं लग्न खोटं आहे. ते दोघेही मिळून आपल्यासमोर फक्त प्रेमाचं नाटक करतायत, काही त्यांचं एकमेकांवरती प्रेम वगैरे नाही आहे. मुळातच त्यांनी 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. तर प्रियाने आता या बातमीचा बॉम्ब फोडून सुभेदार परिवार हादरवून सोडलेला असतो. तर कल्पनाला तिथे आता अर्जुन सायलीच्या लग्नाचा तो प्रसंग आठवतो की सायलीसाठी अर्जुनने स्वतः आता गृहप्रवेशाची तयारी केली होती आणि मानाने सायलीला पत्नी म्हणून सुभेदारांच्या घरात आणलं होतं. तर चैतन्य आता प्रियाला सांगतो की तन्वी, मुळात नाही असं काही नाहीच आहे. मागच्या वेळेस पूर्णाजीने मला फोन करून विचारलं होतं आणि मी ते तिला सांगितलंही होतं. मला माहिती आहे की ही बातमी तुला कोणी दिली आहे, साक्षी नाहीच ना? चैतन्य सांगतो की साक्षी किती खरं बोलते हे तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे ना? त्यावरती आता प्रिया चैतन्यला म्हणते की चैतन्य, एकदा स्वतःच्या मनाला विचारून तरी बघ, अर्जुन सायलीने लग्नाचं एक डील केलं आहे, फक्त एक नाटक. तर आता प्रिया सांगते की तुम्ही सगळेजण त्या नात्यावरती विश्वास ठेवताय की जे प्रत्यक्षात घडलेलंच नाही आहे. त्यावरती आता पूर्णाजी प्रियाला सांगते की तन्वी, मागच्या वेळेसही तू हे सगळं काही सांगून झालं आहे, मग परत तेच सांगण्यासाठी तू का आलीस इथे? प्रिया पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, मागच्या वेळी मी खोटी ठरले होते कारण माझ्याकडे पुरावे नव्हते, परंतु अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचा माझ्याकडे सध्या तरी खणखणीत पुरावा आहे. अख्खा सुभेदार परिवार प्रियाने दणानून सोडलेला असतो. तर तिथे आता अर्जुन सायली एकमेकांकडे घाबरून पाहतात. तेव्हा आता सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं जे डील झालं होतं त्या दिवशीचा सगळा प्रसंग आठवत असतो. प्रिया आता ते फाईल दाखवते आणि सांगते की यामध्ये अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आहे. यामध्ये त्यांच्या दोघांच्याही सह्या आहेत आणि तारीख 1 वर्षापूर्वीची.
तर त्यानंतर आता प्रिया पूर्णाजीकडे येते आणि ती फाईल दाखवते. तेव्हा आता पूर्णाजी ती फाईल उघडून पाहते तर ती अर्जुन सायलीकडे खूप रागाने पाहत असते. तेव्हा प्रताप विचारतो की काय झालं पूर्णाई, तन्वी जे म्हणते ते खरं आहे का? तेव्हा प्रिया सांगते की मामा मामी तुम्ही सायलीचा सून म्हणून स्वीकार केलात, तिला आपली मुलगी मानलं, तिला प्रेम दिलं आणि त्याचा सायलीने गैरफायदा घेतलात. तर प्रिया तिथे आता सुभेदारांना सांगते की तुम्हाला मनापासून वाटत असेल की जी बातमी मी घेऊन आले आहे ती खोटी निघावी, परंतु ही सत्यता आहे पूर्णाची. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की पूर्णाची आता रागाने अर्जुन सायलीकडे गेलेली असते. तर प्रिया पाठीमागून सांगते की पूर्णाची बघ त्या दोघांची दातखील कशी बसली आहे ते, कारण त्यांनाही माहिती आहे की ते दोघेही गिल्टी आहेत म्हणून. पूर्णाची आता माघारी फिरते, प्रियाकडे येते आणि सनकन प्रियाच्या कानफाटात मारते. तेव्हा आता अर्जुन सायलीला मोठा धक्काच बसलेला असतो.